संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। अजितदादा तुमच्यासाठी परळीवाला महत्वाचा आहे का? मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। संतोष देशमुख प्रकरणात फरार आरोपींना अटक करावीच लागणार। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही। जामिनाबाबत व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या अभिमन्यू पवारांना फटकारलं। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल। सभागृहामध्ये फडणवीस संतापले। फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्या। मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच। आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड। सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता। दिवाळी अधिवेशनानंतर महायुतीमध्ये बीएमसीसाठी जागा वाटप। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। शिंदे गट कढीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। शिंदे गटामध्ये भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरेंनी डिवचलं। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा। मुंबई ठाण्यामध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहामध्ये खडाजंगी। भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दरेकरांची लक्षवेधी। मुंडे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप, निलंबनाची मागणी। एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब, प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। तुकाराम मुंढेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहामध्ये मांडली जाईल, फडणवीसांकडून स्पष्ट। शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरेंच्या विरोधात हक्कभंग। प्रचारामध्ये सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा, तर चौकशी करून मोरेंवर गुन्हा दाखल करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब। शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा पैशांच्या बंडलसह व्हिडिओ ट्विट। शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओके, दानवेंची टीका। दानवेंचा बोलविता धनी रायगडवासी असेल, सदर व्हिडिओ मॉर्फ केलेला मानहानीचा दावा दाखल करणार। सत्यता असल्यास राजीनामा देईन, महेंद्र दळवींचं आव्हान। अंबादास दानवे आणि तटकरेंकडून कूटनीतीचं राजकारण। राष्ट्रवादीच्या आणि तटकरेंच्या रूपाने आम्ही घरात शत्रू पाळलाय। शिंदे सेनेच्या महेंद्र थोरवेंची टीका, तर माझं तटकरेंशी वर्षभरात बोलणं नाही, दानवेंचं उत्तर। निवडणुकीमध्ये खोक्यांचा वापर झाला हे लपून राहिलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये असा धिंगाणा कधी पाहिला नाही। दानवेंनी ट्विट केलेल्या पैशांच्या व्हिडिओनंतर वडेट्टीवारांचं विधान। पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार। कंत्राटदारांनी खरोखर कामं केली आहेत का याची चौकशी व्हावी। व्हिडिओ ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांची मागणी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। दीर्घ आजाराने वयाच्या 95व्या वर्षी आढाव यांची प्राणज्योत मालवली। मतचोरी म्हणजे देशद्रोह। निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत। आरएसएस सर्व संस्थांवर ताबा मिळवू इच्छिते। राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल।